प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना ख्रिस्तात प्रीतीचा सलाम. ह्या वेळेला आपण प्रार्थना करू. पवित्र पिता, तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. स्वर्गीय प्रभू, आम्हाला तू सुरक्षित ठेवलं, या वेळेमध्ये आणलंस, उपकार मानतो. प्रभू, आमची क्षमा कर, आमच्या सर्व चुकांची अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला वचनामध्ये स्थिर कर. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेस आपण प्रकटीकरणाचा 22वा अध्याय आणि 14 आणि 15 वचन वाचणार. प्रकटीकरण अध्याय 22, 14 आणि 15 वचन. आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे, म्हणून जे आपले जगे धुतात ते धन्य. कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तीपूजक, लबाडीची आवड धरणारे व लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील. परत वाचू. आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे, म्हणून जे आपले जगे धुतात ते धन्य. कुत्रे, चटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तीपूजक, लबाडीची आवड धरणारे व लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील. बाहेर कुठे? सर्वकालिक जीवनाच्या बाहेर, शांतीच्या जीवनाच्या बाहेर. खोटा विश्वास ठेवू नका. हे गुण जर आपल्यामध्ये आहेत, जे लिहिलेले आहेत 15व्या वचनामध्ये, हे जर गुण असतील, बाहेरच राहणार. कोणी असो, विश्वासणारा असो, कारभारी असो, आज्ञावान असो, पास्टर असो, रेव्हरंट असो, बिशप असो, कोणी असो. कुत्रे, कुत्र्यांचा अर्थ काय काढणार तुम्ही? कुत्र्यांचा गुण काय आहे? आपल्या अवकाळीकडे परततं ते. जी गोष्ट टाकून दिलेली आहे ती परत जाऊन ते स्वीकारतं. आम्ही जो स्वभाव टाकून दिलेला आहे तो परत स्वीकारतो का? चेटकी, मंत्रतंत्र करणारे, ख्रिस्ती आहेत पण मंत्रतंत्र करतात, बाहेर राहणार. जारकर्मी, जारकर्म करणारे, व्यभिचार आणि जारकर्म, बाहेरच राहणार. कितीही कोपऱ्यात करा, प्रभूजवळ याचा हिशोब आहे. खून करणारे, खूनचा अर्थ सगळ्यांना माहितीच आहेत. मर्डर करणे, मनुष्य हत्या करणे, शरीराने नाही आत्मेने त्याचा नाश करणे, आत्मिक नाश करणे, त्याला विश्वासापासून लांब नेणे, विश्वासापासून फितवणे, हा पण एक खूनच आहे. आणि मूर्तीपूजक, आपल्यामध्ये पण खूप लोक आहेत. मूर्तीपूजा म्हणजे मूर्तीची पूजा नाही, नाही, चुकीची कल्पना आहे. हा एक दाखला आहे. आपण चुकीचे विचारसरणी धारण करून चालतोय, चुकीची कल्पना आहे. मूर्तीपूजा म्हणजे मूर्तीची पूजा नाही. नाही, प्रभू आणि आपल्यामध्ये जीही कोणती व्यक्ती येते आणि तिच्यावर आपलं प्रभूपेक्षा जास्त श्रद्धा आहे, तिला आयडॉल वर्शिपर म्हणतात, मूर्तीपूजा. ओके. आणि लबाडीची आवड धरणारे, लबाडी पावलावर लबाडी केली जाते. मी पुष्कळ लोकांना पाहिलंय लबाडी करताना, पुष्कळ लोकांना. ख्रिस्ती लोकांमध्ये तर खूप पाहिलंय मी, स्वतः प्रत्यक्ष लाईव्ह पाहिलंय मी, लाईव्ह. काही ठिकाणी तर मी रेकॉर्डिंग करण्याचा सुद्धा प्रयत्न केला, पण मग नंतर मी विचार केला का प्रभू रेकॉर्डिंग करत आहे, मग माझं रेकॉर्डिंग करायचं काही काम नाही आहे. आणि लबाडीची आवड धरणारे, लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील. जेवढे लबाडी करणारे आहेत, खोटं बोलणारे आहेत, सेवेमध्ये खोटं बोलणारे, ख्रिस्ती जीवनामध्ये खोटं बोलणारे, दैनंदिन जीवनामध्ये खोटं बोलणारे, खोटी साक्ष देणारे, खोट्याला सपोर्ट करणारे सगळे बाहेर राहणार. किती प्रयत्न करा, नाही. वचन आहे, वचन बदलत नाही, वचन न बदलणारं आहे. हे वचन बदलत नाही. आम्ही कितीही प्रयत्न केला तरी वचन बदलणार नाही. कितीही प्रयत्न केला वचन बदलणार नाही. बायबल बदलणार नाही. आकाश पृथ्वी नष्ट होतील पण वचनातील एकही काना मात्र नष्ट होणार नाही. लक्षात ठेवा प्रियांनो. आणि सगळ्यांनी स्वर्गामध्ये जावं, सर्वांनी सार्वकालिक जीवनामध्ये जावं, ही माझी इच्छा आहे. ह्या वेळेला आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, सगळ्यांना तू पवित्र जीवन जगण्यास सहाय्य कर. वचनासाठी वेळ दिला, आभार मानतो. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन.